मित्रांनो नमस्कार। काल जाहीर केल्याप्रमाणे आज आमचे पुणे पोलीस आयुक्त आदरणीय अमितेश कुमार साहेब यांच्याशी जवळपास 1 तास चर्चा झालेली आहे। आणि बंधूंनो, या चर्चेचं फलित म्हणजे आज या बैठकीसाठी स्वतः पुणे आरटीओ संजय भोर देखील उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रत्येक मुद्द्यावरती चर्चा झाली। कॅब चालकांचे रेट वाढण्यासंदर्भात चर्चा झाली, त्यांचे रेट का वाढत नाही या संदर्भात चर्चा झाली। हाकेम कमिटीच्या मुद्द्यावरती चर्चा झाली। सेंट्रलचा जो ऍक्ट आहे, जी पॉलिसी आहे ॲग्रीकल्चर पॉलिसी, त्याबद्दल चर्चा झाली। राज्याची जी ॲग्रीकल्चर पॉलिसी आहे त्याबद्दल चर्चा झाली। आणि यामध्ये आपल्यातल्या काही मंडळींनी कॅबला जर का या ओला उबेरला धडा शिकवायचा असेल तर कॅबला देखील मीटर द्या, मीटर जर का दिलं तरच ह्या सगळ्या मोठ्या भांडवलदार कंपन्या खाली येतील, अशी भूमिका मांडली। ही भूमिका आदरणीय पोलीस आयुक्त यांना अत्यंत चांगली आवडली। त्यांनी ही मान्य केली आणि ते म्हणाले की ह्या ज्या भांडवलदार कंपन्या आहेत यांना जर का चाप लावायचा असेल तर कॉम्पिटिशन झालं पाहिजे। ही जी पिळवणूक चालू आहे ना कॅब चालकांची, शेतकऱ्यांच्या मुलांची, आपल्या सर्वांची, ही पिळवणूक थांबवण्यासाठी खऱ्या अर्थाने हा जो मीटरचा पर्याय हा देखील समोर येईल। यामध्ये आरटीओने असं सांगितलेलं आहे की याबद्दल लिगॅलिटी म्हणजे कायदेशीर बाबी काय काय आहेत ते सगळे आज तपासतील आणि उद्या त्याचा रिपोर्ट सन्माननीय पोलीस आयुक्त साहेबांना देतील। तर बंधूंनो, आजच्या चर्चेचं अत्यंत चांगलं फलित आहे ते तुमच्या समोर मांडलं। अजूनही काही मुद्दे आहेत। आपले सर्व सहकारी, सर्व 10ची 10 संघटना आम्ही गेल्या 5 ते 6 दिवसापासून रात्रंदिवस प्रयत्न करत आहोत। आपण सर्व बघत आहात की आमचे प्रयत्न जे सुरू आहेत। काल आम्ही आरटीओची भेट घेतली, काल डीसीपींची भेट घेतली, परंतु ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत नाही। माझं या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना सांगणं आहे की ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत जाऊ द्या, कारण की काही बोगस लोक, काही बोगस संघटना इतर लोकांना दलाल म्हणतात, इतर लोकांवरती नावं ठेवतायत, परंतु चांगलं काम मात्र समोर येत नाही। माझं त्या बोगस लोकांना सांगणं आहे की त्यांनी जे काही नाटक बंदचं केलं त्याच्यावरती पडदा पडलेला आहे आणि याच्यावर पडदा पडल्यानंतर खऱ्या अर्थाने आमचं काम सुरू होईल आणि कशा प्रकारे आंदोलन केलं जाऊ शकतं, ते यशस्वी कसं केलं जाऊ शकतं याचा इतिहास या पुण्यामध्ये रचला जाईल आणि ते इतिहास ही सगळी मंडळी रचणार आहेत। एवढंच मला या ठिकाणी सांगायचं। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराया। मी राजे प्रतिष्ठान कॅब संघटना महाराष्ट्र राज्याचा संस्थापक मिलिंद गायकवाड आज 7 मार्च रोजी पोलीस आयुक्तालयामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीचं यश हे सर्व संघटनांनी एकत्र येऊन जो लढा दिला त्याचं यश म्हणावलं तर काय वावगं ठरणार आहे। बरोबर। ह्या यशाची पहिली पायरी जी आज होती ती भोर साहेबांनी स्वतः पळत येऊन आयुक्तांसमोर माननीय अमितेश कुमार साहेबांसमोर जी ग्वाही दिली आणि काही खोटं नाटक बोललं, काही खोटे कायदे त्यांनी दाखवले, त्याचा मी निषेध करतो। भोर हे कधी ड्रायव्हर, चालक मालकांबरोबर नाहीतच, पहिले होते पण आता नाहीतच असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार। सातत्याने त्यांनी इतके महिने घालवले। आता मुलांच्या शाळा भरायची, शाळाची परीक्षेची फीस भरायची, शाळा त्यांच्या मानेवर बसलेले, कर्ज त्यांच्या मानेवर बसलेले, ही सगळी कर्जाची भुताटकी EMI असू द्यात त्यांच्या मानगुटीवर बसलेली असताना देखील भोर साहेबांना संवेदना राहिलेल्या नाहीयेत। आम्ही हा लढा तडीच नेऊ व आम्ही जे आज अमितेश कुमार साहेबांना जे लेखी निवेदन दिलेलं आहे की ज्या कंपन्या बंद झालेल्या आहेत त्या बंद कंपन्यांचं लायसन्सच बंद असल्यामुळे त्या कंपन्या चालू कशा आणि रोज करोडोंचा व्यवहार या कंपन्या करतात। तर ज्यावेळी एखादी, माझं म्हणणं वैयक्तिक असं आहे की एखाद्या कंपनी, लॉटरी कंपनी असते, तिला लायसन्स असतं आणि ते लायसन्स जोपर्यंत चालू असतं ती लॉटरी चालू असती, ती लॉटरीचं लायसन्सच काढून घेतात तरी ईडी इन्क्वायरी, इन्कम टॅक्स इन्क्वायरी ही झाली पाहिजे। ही सरकारकडे, केंद्र सरकारकडे आमचं राज्य प्रतिष्ठान सर्व संघटनांतर्फे ही प्रामुख्याने मागणी असेल। हे आम्ही आज अमितेश कुमार साहेबांना लेखी दिलेले आहे। याच्यावरती ते काय करतात यासाठी आयुक्त कार्यालयामध्ये आपण आलेलो आहोत आणि याच्यावरती जो निर्णय आयुक्त घेतील त्याच्यावरती आम्ही वाट पाहत आहोत। नमस्कार, मी अजय मुंडे, सारथी वाहतूक आघाडी सल्लागार। आज आपली पोलीस कमिशनर जे आहेत आपले पुण्याचे अमितेश कुमारजी यांच्यासोबत मीटिंग होती। जो आपला एक रेट कार्डचा विषय आणि दुसरा म्हणजे की ज्या इल्लीगल कंपन्या आहेत इथे काम करतायत त्याच्या बाबतीमध्ये आपण त्यांना पूर्ण अर्ज दिलेले आहेत आणि त्या कंपन्यांची यादी पण त्यांना प्रोव्हाइड केलेली आहे।
आपण जवळजवळ 21 कंपन्यांची यादी प्रोव्हाइड केलेली आहे. त्यातल्या ज्या कंपन्यांनी परवाने घेतले नाही अजूनपर्यंत पुणे आरटी प्राधिकरणाकडून, तर त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी त्यांच्या सायबर डिपार्टमेंट आहे, त्यांच्याकडून ती कारवाई करण्यात येईल म्हणून त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. दुसरा प्रमुख मुद्दा असा होता की त्यांच्यासोबत आपली खूप चांगली चर्चा झाली. आपल्याला ऑलमोस्ट 1 तासाचा वेळ त्यांनी दिला. त्या 1 तासाच्या वेळेमध्ये पण काय सोल्युशन निघू शकतं, रेट कार्डच्या बाबतीमध्ये एक्झॅक्टली काय सोल्युशन निघू शकतं ह्याच्यावरती चांगली चर्चा झाली. तर त्यावेळेस आपण देखील सरांनाही हे सांगितलेलं आहे की याच्यातलं सोल्युशन काय निघू शकतं म्हणून आपण त्यांना सांगितलं आहे. आणि ते सोल्युशन असं आहे माहिती आहे का की आपल्याकडे खटुआ समितीचा GR आहे आणि खटुआ समितीमध्ये असं मेन्शन केलेलं आहे की कुठल्याही कंपनीचा जर समजा एखादा 12 ते 4च्या टायमिंगमध्ये हॅपी आवर्समध्ये सर्जचा विषय आहे की तो 15% वाढू शकतो, कमी होऊ शकतो, हा महाराष्ट्र सरकारने 2020 मध्येच फेटाळून लावलेला आहे. जर तो पर्टिक्युलर क्लॉज सर्जचा विषयच महाराष्ट्र सरकारने फेटाळून लावलेला आहे, तर मग ह्या कंपन्या 50% चार्ज वरती करणार आणि खाली करणार हे लागवण्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही. आपण पुन्हा आयुक्त साहेबांना तेच सांगितलंय की केंद्र सरकारची कॅब ॲग्रिगेटर गाईडलाईन आहे ते फक्त मार्गदर्शक तत्वे आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने सुप्रीम कोर्टाचे जे चंद्रचूड साहेब आहेत त्यांनी पण तेच आदेश सांगितले होते की ते फक्त मार्गदर्शक तत्वे आहेत, अनिवार्य नाहीये. शेवटचं जे फायनल डिसिजन घ्यायचं आहे ते महाराष्ट्र सरकारला घ्यायचं आहे. त्यांनी पण तो मुद्दा खूप चांगल्या प्रकारे आहे. मग ते मीटर आपल्या गाड्यांना बसवल्याशिवाय ओला उबेर हे गुडघ्यावरती येऊ शकत नाही. त्यांनी पण हा मुद्दा मान्य केला आहे. आणि लवकरात लवकर आपण RTI ची मीटिंग झाल्यावर रेट कार्ड पण आपले जाहीर होतील आणि उद्याची उद्या आपल्याला निर्णय भोर साहेबांनी द्यावा. आपल्या मीटरच्या विषयावरती अर्जंट लवकरात लवकर निर्णय लावा असं पण त्यांनी साहेबांना सांगितलेलं आहे. धन्यवाद. मित्रांनो, जय शिवराय. मी अंकुश दाभाडे, राजा प्रतिष्ठान कॅब संघटना महाराष्ट्र राज्य. काल जसे आपली RTO साहेबांसोबत जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये जसं एअरपोर्टला ज्या इलेक्ट्रिक गाड्या आल्या त्या इलेक्ट्रिक गाड्या पूर्ण आपण कालच्या जे आपण निवेदन दिलं त्याप्रमाणे काल त्यांनी ॲक्शन घेऊन त्या गाड्या बंद केल्या आणि एव्हरेस्ट स्पीडबद्दल बी आपण ते बंद करायचं त्यांना सांगितलेलं आहे. आणि आज आपली कमिशनर साहेबांसोबत मीटिंग होती. कमिशनर साहेबांच्या मीटिंगमध्ये आपण हे सगळे काही मुद्दे मांडले आपले रेट वाढीचे. त्या संदर्भात ओला उबेर संदर्भात त्यांनी सांगितले त्यांनी आपल्याला भाऊ हे अगर रेट वाढून अगर आपल्याला देत नसेल तर आम्हाला मीटर द्या, हे असा मुद्दा आपण मांडलेला आहे. आणि त्यांनी बी ते भोर साहेबांना सांगितले भाऊ यांच्या प्रश्नावरती लवकर निर्णय घ्या, नाही तर आम्ही ॲक्शन घेऊ म्हणून. धन्यवाद. नमस्कार, मी आनंद तांबे, अध्यक्ष पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशन, संस्थापक अध्यक्ष समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान. आज आपल्या पुणे शहराचे धडाकेबाज पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत 10 ते 12 संघटनांची मीटिंग झाली. विषय असा होता की ओला, उबेर, रॅपिडो आणि तत्सम 21 कंपन्या आज कुठलाही कोर्टाचा आदेश नसताना, परिवहन आयुक्तांचा कुठलाही परवानगी नसताना, RTOची परवानगी नसताना बेकायदेशीर व्यवसाय करत आहेत. आम्ही अमितेश कुमार साहेबांच्या हे निदर्शनात आणून दिलं की साहेब, ह्या ज्या कॅब चालू आहेत, पब्लिकची डिमांड आहे सगळं मान्य आहे, परंतु या कॅबवर जे चालक आहेत यांचा कुठल्याही प्रकारचा टर्म इन्शुरन्स नाही, त्यांचा हेल्थ इन्शुरन्स नाही, त्यांना कुठलीही सामाजिक सुरक्षा नाही आहे, कायद्याचं कुठलंही संरक्षण नाही. उद्या पब्लिकच्या डिमांडसाठी जर एखादा मोठा अपघात झाला किंवा एखादा रेप झाला, एखादी रॉबरी झाली तर याला जबाबदार कोण? आणि या बेकायदेशीर चालणाऱ्या व्यवसायामुळं रिक्षा व्यवसायावर न कळत एक संकट आलेलं आहे. नमस्कार, जय शिवराय. मी अमन कुचेकर, आधार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा अध्यक्ष. जसं की बाकीच्यांनी सांगितलं, काल DCP मॅडमला भेटलो, आज आयुक्त साहेबांना भेटलो. काल जे आम्ही ई कॅब आणि एव्हरेस्ट लिस्टवर जे पत्र दिलं होतं प्रादेशिक परिवहन बोर्ड साहेबांना, तर त्याच्यावर कालपासून आज सकाळपर्यंत त्या सगळ्या कंपन्यांच्या गाड्या RTO येथे जमा करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई ही प्रादेशिक परिवहन मंडळांनी घेतलेली आहे. आणि आज जसं की आपलं रेट कार्ड जर फायनल होत नाहीये, त्याच्यावर आयुक्त साहेबांशी जे भेट झाली त्याच्यामध्ये क्लिअर सांगितलेलं आहे की तुम्ही ह्याच्यावर इमिडिएटली ॲक्शन घ्या, असं आयुक्त साहेबांनी भोर साहेबांना क्लिअर इमिडिएटली ॲक्शन घेण्यास. नमस्कार, मी बिरुदेव पालवे, महाराष्ट्र टुरिस्ट टॅक्स संघटना अध्यक्ष. आज सगळ्या संघटनांनी एकत्र मिळून साहेबांना, कमिशनर साहेबांना भेटले आणि साहेबांनी सांगितलं मीटरचं जर तुम्हाला ओला उबर रेट देत नाही तर त्यांची मनमानी कशाला खपवून घेता, असं RTO सरांना बी सांगितलं त्यांनी. आणि इथून पुढं मीटरचं बसवता येत असेल तर मीटर बसवून द्या. आणि काल सगळ्यांनी मिळून जे RTOला निवेदन दिलं होतं ई कॅब, तर ई कॅब काल त्यांनी जवळजवळ 7, 8, 10